ब्रेकिंग बातमी। मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना खड्ड्यांच्या संदर्भात फोनवरून चर्चा केलेली आहे। एबीपी माझानं ज्या पद्धतीनं हे कॅम्पेन राबवलंय, या कॅम्पेनचा हा एक मोठा परिणाम। आयुक्त भूषण गगराणी यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता। एकूणच मुंबई आणि राज्यभरातल्या खड्ड्यांच्या संदर्भात या फोन कॉलमध्ये चर्चा झाली आहे। अजय माने आमचे प्रतिनिधी माहिती देतील। अजय, काय नेमकं बोलणं झालंय आणि मुख्यमंत्र्यांनी काय सूचना केल्यात? यामिनी, आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच आज जो आहे तो एबीपी माझाने खड्ड्यांच्या संदर्भातला विषय लावून धरला होता आणि त्याच्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना फोन आल्या असल्याची माहिती जी ती समोर आलेली आहे आणि मुंबईसह राज्यभरातील झालेल्या खड्ड्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केले, त्या संदर्भात चर्चा केली आणि लवकरात लवकर या रस्त्यांची जी अवस्था झालेली आहे ती पुनर्पथावर आणा असे आदेश दिलेले आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन जे आहे ते ऍक्टिव्ह मोडवर आलेलं आहे। आतापर्यंत 40 ते 45% खड्डे बुजवण्याचं काम पालिका प्रशासनाकडून झालेलं आहे, असं सुद्धा एकंदरीत माहिती जी आहे ती पालिकेच्या सूत्रांनी दिलेली आहे। विशेष बाब म्हणजे की माझाच्या संपूर्ण टीमने मुंबईसह राज्यभरात ज्या रस्त्यांची चाळण झाली होती, ज्या रस्त्यांवर खड्डे झाले होते तिथून जाऊन जे ते थेट वार्तांकन केलं होतं आणि याचा एकंदरीत या कॅम्पेन चालवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या कॅम्पेनची परिस्थिती पाहिली आणि त्याच्यानंतर थेट जे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत भूषण गगराणी यांना फोन केला आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो जाणून घेतला आणि त्याच्यानंतर त्या खड्ड्यांना लवकरात लवकर बुजवावं असा जे ते एकंदरीत आदेश दिला। त्याच्यानंतर आता पालिकेने मानस धरलेला आहे की येत्या गणेश चतुर्थीच्या आधी मुंबईतील तसेच राज्यभरातील खड्डे बुजवण्याचा प्रयत्न जो आहे तो संपूर्ण राज्य सरकारसोबतच मुंबई महापालिकेचा असणार आहे। त्यामुळे यंदा गणेश चतुर्थीला जे आगमन असणार आहे ते खड्डे मुक्त होणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पण अगदी अजय, खरं तर सगळ्या मुंबईकरांची हीच अपेक्षा आहे की त्यांना लवकरात लवकर या खड्ड्यांपासून मुक्ती मिळावी। धन्यवाद माहितीसाठी। तर एबीपी माझाच्या बातमीचा हा एक मोठा इम्पॅक्ट, कारण दिवसभर खड्ड्यांच्या संदर्भातली बातमी एबीपी माझानं लावून धरलेली होती।